नमस्कार मंडळी. आज श्रावण कृष्ण अष्टमी, श्रीकृष्ण जयंती. आज या पवित्र दिवशी मागील 60 वर्षांपूर्वी विश्व हिंदू परिषद या अखिल विश्वातल्या हिंदूंना एकत्रित करणाऱ्या संस्थेची स्थापना झाली. असा हा अत्यंत पवित्र आणि चांगला दिवस. या दिवसाच्या निमित्तानं आज आपण एका वेगळ्या विषयाला हात घालणार आहोत. मागील काही दिवसांपासूनच्या बातम्या आपण सारेजण पाहतो आहोत. आपल्या भारतामध्ये हिंदूंवर कशा पद्धतीचे अत्याचार या मागच्या काही काळामध्ये होताना आपल्याला दिसत आहे. आणि त्याचबरोबर जर जागतिक विचार केला तर बांगलादेशातली परिस्थिती तुम्हा आमच्या सगळ्यांच्या समोर आहे. बांगलादेशामध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पुढे करून कोणत्या प्रकाराने तेथील हिंदूंवर अनन्वित अत्याचार करण्यात आले, कसे नृशंस अत्याचार करण्यात आले, हे सारच्या सार जगासमोर उघडं नागडं सत्य आलेलं आहे. त्यावर फार काही भाष्य करायची आता आवश्यकता नाही असं मला वाटतं. जर आपण आज महाराष्ट्रामध्ये राहतोय, महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या घटना उघडकीला येत आहेत. प्रामुख्यानं त्यामध्ये लव्ह जिहादच्या घटना ह्या उघडकीला येताना आपल्याला दिसत आहे. लव्ह जिहाद या माध्यमातून हिंदू मुलींना फूस लावणं, त्यांना प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढणं आणि त्यांच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्याचं चित्रीकरण करून त्यांना नंतर ब्लॅकमेल करणं, अशा पद्धतीचं हे षडयंत्र हे चाललेलं आपल्याला आढळते, दिसून येते. केवळ लव्ह जिहादच नव्हे तर त्याचबरोबर लँड जिहाद सुद्धा आपल्याला इथे होताना दिसतोय. वेगवेगळ्या सरकारी जमिनी बळकावणं, त्याच्यावर अनधिकृत बांधकाम तयार करणं, त्या बांधकामांचा अराष्ट्रीय कामांसाठी, राष्ट्रविघातक देशविघातक कृत्यांसाठी वापर करणं, हे सुद्धा मोठ्या प्रमाणावर आजूबाजूला चालू असलेलं आपल्याला दिसतंय. हे लँड जिहादचं लोण कुठपर्यंत पोहोचलेलं आहे तर ते तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयामध्ये ज्यांना अत्यंत आदराचं स्थान आहे असे तुमचे आमच्या सर्वांचं प्रेरणास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या गडकिल्ल्यांपर्यंत हे लोण पोहोचलेलं आहे. अनेक गडकिल्ल्यांवर ज्या ठिकाणी आमच्या राजाला वाचवण्यासाठी मावळ्यांनी आपल्या छातीचा कोट केला, अशा गडकिल्ल्यांवर सुद्धा वेगवेगळ्या अतिक्रमणाच्या नवे हे एक प्रकारचं आक्रमणच आहे. या आक्रमणाच्या माध्यमातून, अतिक्रमणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जमिनी बळकावणं, कब्जा करणं, अशा पद्धतीचं षडयंत्र आपल्या आजूबाजूला चालू आहे. एक नाही, दोन नाही, तब्बल 75 पेक्षा जास्त गडकोटांवर, दुर्गांवर, किल्ल्यांवर अशा प्रकारचं अतिक्रमण झालेलं आपल्याला आढळून येतं. केवळ एवढंच नव्हे तर एका बाजूला या सगळ्या पद्धतीचं काम चालू असताना अजून आपल्याला आर्थिक जिहाद सुद्धा सुरू झालेला दिसतोय. हा आर्थिक जिहाद काय प्रकार आहे तर तुमच्या आमच्या आजूबाजूला राहणारे जी छोटे फेरीवाले होते, ते आमच्या बाजारामध्ये छोटे छोटे व्यवसाय करत असत, काही उपयुक्त वस्तू त्यांची विक्री करत असत. आज आपण पाहिलं तर ह्या सगळ्यांना रिप्लेस केलं गेलेलं आहे. आज आमच्या आजूबाजूला आम्ही जर छोट्याशा त्या बाजारामध्ये जातो आणि छोट्याशा बाजारामध्ये जाऊन जर काही वस्तू खरेदी करायला गेलो तर असं लक्षात येतं की त्या ठिकाणी जो येऊन बसलेला आहे तो कोणीतरी बांगलादेशी आहे, कोणीतरी रोहिंग्या आहे. आमच्या इथल्या लहान मोठ्या अशा दुकानदारांना या आक्रमकांनी, या घुसखोरांनी विस्थापित केलेला आहे. त्यांचा व्यवसाय, त्यांचा धंदा हा बळकावलेला आहे. म्हणजे लव्ह जिहाद,
लँड जिहाद, त्याच्याच बरोबर हा आर्थिक जिहाद सुद्धा आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला आहे. आता प्रश्न असा पडतो की हे सगळं चालू असताना हे आमच्या लक्षात काय येत नाही? तर त्याचं कारण आहे. त्याचं कारण हे आहे की दुर्दैवानं आम्ही आमचा इतिहासच विसरलेलो आहे. या सगळ्या घटना, अशा प्रकारच्या घटना इतिहासामध्ये घडलेल्या आहेत. आमचा भारत हा भुक्तभोगी आहे, पण दुर्दैवानं आम्हाला त्याची जाणीव नाही, कारण त्या पद्धतीनं आम्हाला इतिहास आमचा सांगितला गेला नाही. वेगळ्या पद्धतीनंच इतिहास आम्हाला सांगितला गेला. त्यामुळे पुढे काय वाढून ठेवलेलं आहे, आमच्या पुढे काय होणार आहे, आज आम्ही गाफील राहिलो तर येणाऱ्या काळामध्ये आमच्या पिढ्या कुठल्या संघर्षाला त्यांना तोंड द्यावं लागेल, हे आज आम्हाला त्याचा अंदाज बांधणं कठीण होऊन बसलंय. का? कारण आम्ही आमचा इतिहास विसरलो. आम्ही आमचा इतिहास समजूनच घेतला नाही. म्हणून या पुढच्या काही भागांमधून आपण हा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करूया. त्याची पूर्वपीठिका म्हणून आजच्या भागामध्ये मी काही उदाहरणं देतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल. एक उदाहरण आहे. कोणतं उदाहरण आहे? तर आज ढोबळमानाने विचार आपण केला तर आमचा देश मागची 1000 वर्ष जवळपास हा संघर्षशील राहिलेला आहे. कुणी ना कुणी परकीय परधर्मीय आक्रमकांनी आमच्या देशावर हल्ला केला, आणि तो हल्ला असा होता की आम्ही पारतंत्र्यामध्ये गेलो. हा काळ किती वर्षांचा आहे? तर 1000 वर्षांचा हा जवळपास संघर्षाचा कालखंड. त्याच्यातलं 2 प्रकारची ढोबळमानाने आक्रमण आपण इथे वर्गीकरण करू शकतो. एक आहे इस्लामी आक्रमण. त्या आक्रमणाचा कालखंड साधारण 700-800 वर्षाचा होऊ शकतो. आणि ख्रिस्ती आक्रमण, जे ब्रिटिश आमच्या देशामध्ये आले, इंग्रज, डच, पोर्तुगीज ही मंडळी आमच्या देशावर आली. तर ब्रिटिशांनी आमच्या देशावर जे राज्य केलं ते जवळपास 150 ते 200 वर्ष होतं. एका बाजूला 700-800 वर्षांचं इस्लामी आक्रमण, त्यांची राजवट, आणि दुसऱ्या बाजूला 150-200 वर्षाची ब्रिटिशांची राजवट. जर मी आपल्याला प्रश्न केला की ज्या मंडळींचं जास्त काळ आमच्या देशावर राज्य होतं, त्यांचा संस्कार आमच्यावर जास्त, त्यांचा प्रभाव आमच्यावर जास्त राहणार, की जे कमी काळ आमच्या देशावर राज्य करत होते त्यांचा? तर आपलं उत्तर तातडीनं येऊ शकतं की ज्यांनी जास्त काळ आमच्या देशावर राज्य केलं त्यांचा प्रभाव आमच्या समाजावर जास्त असला पाहिजे. मग मी जर आता तुम्हाला पुढचा प्रश्न विचारला की जर 700-800 वर्ष आमच्या देशावर इस्लामी राजवट होती, त्याचा प्रभाव जर आमच्या समाज जीवनावर पडला असेल, तर तुम्ही आम्ही आमच्या घरांमध्ये आमच्या आई वडिलांना अब्बाजान आणि अम्मीजान म्हणतो का? तर त्याचं उत्तर नकारार्थी येतं. आमच्या घरात कुणीही, आजूबाजूला कुणीही, नात्या गोत्यात सगळ्या सोयऱ्यात कुणीही आमच्या आई बाबांना अब्बाजान अम्मीजान म्हणत नाही. आणि मग जर मी विचारलं की मम्मी डॅडी, तर दुर्दैवानं आज घरोघर आई बाबांचे मम्मी डॅडी झालेले आहेत. याचाच अर्थ काय? 700-800 वर्ष ज्या इस्लामी राजवटीने आमच्यावर राज्य केलं त्यांचा प्रभाव आमच्यावर कमी आहे, पण केवळ 150 ते 200 वर्ष ज्या ब्रिटिशांनी, ज्या इंग्रजांनी, ज्या ख्रिश्चनांनी आमच्यावर राज्य केलं त्यांचा प्रभाव आमच्यावर जास्त आहे. मग स्वाभाविकरित्या प्रश्न पडतो की असं का झालं? तर त्याचं कारण स्पष्ट आहे. इस्लामी राजवटीने केवळ आमच्यावर शारीरिक राज्य करायचा प्रयत्न केला, ते आमच्या मनावर राज्य करू शकले नाही, आमच्या बुद्धीवर राज्य करू शकले. पण हे ब्रिटिश हुशार होते. त्यांनी आम्हाला पारतंत्र्यात ढकललं, त्यांनी आमच्यावर राज्य केलं. आमच्या केवळ शरीरावर नाही तर आमच्या मन आणि बुद्धीवर सुद्धा त्यांनी राज्य केलं. आमच्या मनाला, बुद्धीला त्यांनी गुलाम बनवलं. हे कशा पद्धतीनं गुलाम बनवलं? तर एका वेगळ्या प्रकारचा इतिहास आम्हाला शिकवला गेला.
आमच्याच संस्कारांचं, आमच्याच संस्कृतीचं, आमच्याच धर्माचं वेगवेगळे पैलू, चुकीचे नॅरेटिव्ह आमच्या डोक्यामध्ये भिनवले आणि आज ते चुकीचे पैलू, चुकीचे विचार, चुकीचे संस्कार घेऊन आपण सारेजण पुढे चाललो आहोत. दुर्दैवानं म्हणायला लागतं की आज सुद्धा आम्ही काळे इंग्रजच आहोत. एक उदाहरण देतो म्हणजे ही गोष्ट स्पष्ट होईल. लॉर्ड मॅकॉलेने ज्यावेळेस आपली शिक्षण पद्धती बदलली त्यावेळेस त्याने म्हटलेलंच होतं की आजपासून 50 वर्षानंतर या देशामध्ये काळे इंग्रज तयार होतील, त्याचे परिणाम आज आम्ही भोगतो आहोत. ते कसं केलं त्याचं फक्त एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात. तुम्ही किंवा मी, आपण सारेजण शालेय जीवनात अभ्यास करून शिक्षण घेऊन पुढे आलेलो आहोत. या शालेय अभ्यासक्रमामध्ये इतिहासाच्या पुस्तकामध्ये एक प्रश्न आमच्याकडून घोटून घेतलेला होता. किंबहुना प्रत्येक परीक्षेमध्ये एका वाक्यात उत्तरे द्या किंवा रिकाम्या जागा भरा किंवा जोड्या लावा अशा विविध प्रश्नांसाठी 1 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जायचा. म्हणून आमच्याकडून हे सारंच्या सारं घोटून घेतलेलं होतं. काय होता तो प्रश्न? तो प्रश्न असा होता की भारताचा शोध कोणी लावला? कदाचित तुमच्याही मनात उत्तर तयार झालं असेल, कारण माझ्यासारखं तुम्ही सुद्धा ते घुटलेलं असणार, कंठस्थ केलं असणार, पाठ केलं असणार. भारताचा शोध वास्को द गामाने लावला. अरे, वास्को द गामाच्या बापजाद्यांना कपडे घालण्याची सुद्धा अक्कल नव्हती. तेव्हापासून हा भारत एक सुसंस्कृत, सुशासन असलेला देश, राष्ट्र म्हणून स्थापित आहे. त्याच भारतामध्ये मात्र आमच्या पुढच्या पिढीला शिकवलं जातं की तुमचा शोध, या भारताचा शोध कोणी लावलाय? तर वास्को द गामाने लावलाय. अनादी कालापासून आमच्या इथला संस्कृतीचा प्रवाह हा वाहत आलेला आहे. युगानुयुग एक वेगळी परंपरा, एक वेगळी संस्कृती या भारतामध्ये चिरस्थायी आहे. अनेक नरवीरांनी, अनेक दार्शनिकांनी, अनेक संत महंतांनी, अनेक ऋषीमुनींनी या संस्कृतीचा प्रवाह प्रशस्त केलेला आहे. त्याला ना आदी आहे ना अंत आहे. आणि त्याच देशामध्ये तिथल्याच विद्यार्थ्यांना मात्र हे शिकवलं जातं की या देशाचा, भारताचा शोध हा वास्को द गामाने लावला. आणि आम्ही सुद्धा शिकतो. आणि आज शिक्षण झाल्यानंतर 10-20 वर्षांनी सुद्धा ते आम्ही इतकं घोटून घेतलेलं की आमच्या तोंडून ते स्वाभाविक बाहेर पडतं की भारताचा शोध कोणी लावला? तर वास्को द गामाने लावला. याच्या इतकं मोठं मिथक या देशामध्ये कुठलंही नाहीये. हा, वास्को द गामाने नक्कीच भारताचा शोध लावला, पण तो कुणासाठी लावला हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. वास्को द गामाने भारताचा शोध लावला, तो कुणासाठी? तर युरोपियन देशांसाठी, भारतीयांसाठी नव्हे. भारत हा अनादी कालापासून अस्तित्वात आहे. युरोपियनांसाठी भारताचा शोध वास्को द गामाने लावला. पण तुमचं आमचं दुर्दैव आहे की आज आम्ही आमचा इतिहास युरोपियनांनी जसा लिहून ठेवला, त्यांच्या चष्मातून त्यांनी जसा बघितला, त्या पद्धतीचाच इतिहास आज आम्ही वाचतो, शिकतो, अभ्यासतो आणि आमच्या पुढच्या पिढीला शिकवतो. हे दुर्दैव आहे. हे दुर्दैव आहे. आणि त्यामुळे आज असेतू हिमाचल पसरलेल्या संपूर्ण भारतवर्षाचा जो वैचारिक गोंधळ उडालेला आहे, तो वैचारिक गोंधळ या मूलगामी कारणामुळे उडालेला आहे. हे मला इथं नमूद करायचं. आणि हे जे मूळ कारण आहे ते जर दूर केलं तर आणि तरच हा देशातला वैचारिक गोंधळ दूर होईल. त्यामुळे आमच्या इतिहासाची गौरवगाथा, ही गौरवगाथा आपल्याला सांगावी लागेल. परखडपणे त्याचं विश्लेषण करावं लागेल. आमचे शत्रू कोण, मित्र कोण, हे सगळं आम्हाला परखडपणे समाजाच्या समोर आणावं लागेल. ते युरोपियनांच्या चष्म्यातून इतिहास शिकणं बाजूला ठेवलं पाहिजे
आणि आता आम्ही आमच्याच चष्म्यातून आमच्या इतिहासाकडे पाहिलं पाहिजे, आमचे निकष त्याला लावले पाहिजेत आणि तो खरा इतिहास, सत्य इतिहास हा लोकांसमोर आणला पाहिजे. आणि मग जर इतिहासाची पानं चाळायला जेव्हा आपण सुरुवात करतो, मागे जातो, तेव्हा लक्षात येतं अत्यंत वैभवशाली, अत्यंत संपन्न अशा प्रकारचं हे राष्ट्र उभं आहे. हे आमच्या राष्ट्राच्या भौगोलिक सीमा केवढ्या आहेत? तर आम्ही जर भारत मातेची पूजा करत असू तर ती भारत मातेची प्रतिमा आहे, त्या प्रतिमेच्या खाली विष्णू पुराणातला एक श्लोक लिहिलेला. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की केवळ या पृथ्वीच्या पाठीवर तुम्ही आम्हीच असे आहोत की जे या मातीला माता मानता. तुम्ही आम्ही सारेजण या देशाला माता मानतो. भारत माता की जय आपसुक आमच्या तोंडातून निघतं. चीन माता की जय ऐकले? जपान माता की जय ऐकले? US माता की जय ऐकले? इंग्लंड माता की जय ऐकले? नाही. या जगाच्या पाठीवर संपूर्ण विश्वामध्ये केवळ 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 तुम्ही आम्ही, आपण हिंदू, आपण भारतीयच असे आहोत की या मातीला माता मानतो. मग ही भारत माता कशी आहे त्याचं वर्णन आहे. उत्तरम यत् समुद्रस्य हिमाद्रस्य व दक्षिणम वर्षत तद् भारत नाम भारतीयतर संतती. अर्थात समुद्राच्या उत्तर दिशेला आणि हिमालयाच्या दक्षिण दिशेला पसरलेला विशाल असा हा भूप्रदेश म्हणजे आमचा भारत देश आहे. आणि त्या भारताची पुत्ररूप समाज म्हणजे हे सारे भारतीय आहेत. मग आमचा भारत देश, त्या ठिकाणी राहणारे आम्ही सारे भारतीय हे त्याचं पुत्ररूप समाज आणि आमच्या सगळ्या परंपरा या सगळ्यांनी मिळून इथे राष्ट्र तयार होतं. आणि मग हे राष्ट्र कुठलं आहे तर हे आमचं हिंदू राष्ट्र आहे. या हिंदू राष्ट्राचा इतिहास आपल्याला समजून घ्यावा लागेल. थेट पुराण काळात रामायण आणि महाभारत काळापर्यंत नाही गेलं सध्या तरी चालेल, पण ज्याला इतिहास म्हणतो तो इतिहास आपण समजून घेतला. हा अर्वाचीन इतिहास, मध्ययुगातला इतिहास हा आपण समजून घेतला पाहिजे. आणि मग तो समजून घेताना इतिहासाची पानं पलटत असताना असं लक्षात येतं की अत्यंत वैभव संपन्न अशा प्रकारचं हे राष्ट्र, अशा प्रकारचा हा देश होता. अगदी 500 वर्षापूर्वी सुद्धा आमचं विजयनगरचं जे साम्राज्य होतं त्या साम्राज्याचं वर्णन करताना परदेशी प्रवाशांनी लिहून ठेवलेलं आहे. तर विजयनगरचं वर्णन करताना त्यांनी असं म्हटलेलं की आम्ही बाजारांमध्ये फिरत होतो, रस्त्याच्या दुतर्फा बाजार लागलेला होता आणि ह्या बाजारामध्ये काय काय विकलं जात होतं. ह्या बाजारामध्ये सोनं विकलं जात होतं, चांदी विकली जात होती, माणकं विकली जात होती, रत्न विकली जात होती, हिरे मोती. अत्यंत वैभव संपन्न असं विजयनगरचं साम्राज्य होतं. केवळ 500 वर्षापूर्वीचा हा भाग आहे, इतिहास आहे. म्हणजे 500 वर्षापूर्वी आमचं एक राज्य इतकं वैभव संपन्न होतं आणि ते भयमुक्त होतं की खुल्या बाजारामध्ये सुद्धा मौल्यवान वस्तू विकल्या जात होत्या. त्या विकण्याची, विकत घेण्याची ऐपत ही इथल्या लोकांमध्ये होती. तसंच कुठेही चोरी मारी अशा प्रकारचा कुठलाही प्रकार होणार नाही, इतकं भयमुक्त वातावरणात हे सगळे व्यवहार चाललेले होते. मग आज विजयनगरचं साम्राज्य कुठे आहे, ते का लयाला गेलं? मग त्याचा विचार करत असताना हे लक्षात येतं की विजयनगरचं साम्राज्य 500 वर्षापूर्वी होतं, पण त्याच्याही पलीकडे जर आपण इतिहासामध्ये जर गेलो, थेट जर मी सांगितलं की 712 पर्यंत जर पाठी गेलो आपण, तर असं लक्षात येतं की 712 हे लँडमार्क का? कारण त्यावेळेस मध्य पूर्व आशियातून काही रानटी टोळ्यांनी आमच्या देशावर हल्ला केला, राजा दाहिरवर हल्ला झाला. ज्या वैभवाचं मी आता वर्णन केलं, किंबहुना नुकत्याच झालेला स्वातंत्र्य दिन आणि या देशभक्तीपर ज्यावेळेस आमची देशभक्ती जागृत होते, अशा वेळेस आम्ही वेगवेगळी गीतं लावतो.
गाणी ऐकतो, त्या गाण्यांमध्ये एक गाणं आहे, जहां डाल डाल पर सोने की चिडिया करती थी बसेरा व भारत देश है मेरा. ही कुठल्या कवीची कल्पना नाहीये, ही वस्तुस्थिती होती. आणि जेव्हा ही वस्तुस्थिती होती, स्वाभाविकरित्या अशा वैभव संपन्न देशाकडे अनेक जगभरातल्या लुटारूंचं लक्ष गेलं नसतं तरच नवल. त्यामुळे जगभरातले लुटारू आमच्याकडे आकर्षिले गेले, ते या देशाला लुटण्यासाठी, या देशावर राज्य करण्यासाठी, या देशामध्ये आपली राजवट निर्माण करण्यासाठी या देशावर चालून आले. मग कधी शक आले, कधी हुण आले, कधी यवन आले, कधी ग्रीक आले. पण त्यांचं ज्या ज्या वेळेस आक्रमण झालं, त्या वेळेस त्यांना परास्त करण्यासाठी आमच्या भारत मातेने अनेक नरवीर प्रसवले. त्या नरवीरांनी या आक्रमकांचा पराभव केला, पाडाव केला आणि पुन्हा एक वार एतद्देशीयांचं राज्य या ठिकाणी निर्माण केलं. आणि मग हे जे आक्रमक होते, त्या सगळ्या आक्रमकांना आम्ही आमच्या समाजामध्ये पचवून टाकलं. एक कवी लिहिते झालेले आहेत, काय म्हणतात हे, ग्रीक होऊन शकयवन टूटते ते भूमि पर, हारते ते हौसले पंचनद के तीर पर, पता नहीं कहा है वे अतीत में समा गए, काल के प्रवाह में निज को वे मिटा गए. ग्रीक होऊन शक यवन जे जे कोणी आक्रमक आमच्या देशावर आले, कदाचित काही काळ त्यांनी या देशातल्या काही भागावर राज्यही केलं, पण त्या वेळेस या भारत मातेचा कुठला ना कुठला पुत्र उभा ठाकला, त्यांचा पाडाव केला आणि त्यांना आमच्या समाजामध्ये आम्ही पचवून टाकलं. आज कुठे आहेत ग्रीक, कुठे आहेत यवन, कुठे आहेत हुन, आमच्यामध्ये ते सामावून गेले. पण ज्याचा मगाशी मी उल्लेख केला, 712 मध्ये आमच्या राजा दाहिरवर जे आक्रमण झालं, हे आक्रमण मात्र वेगळं होतं. ह्या आक्रांतांना हे परकीय होते, हे परधर्मीय होते. ह्या आक्रमकांना केवळ हा देश लुटायचा नव्हता, तर त्यांना या देशावर केवळ स्वामित्व, राजकीय स्वामित्व प्रस्थापित करायचं नव्हतं, तर त्यांना आपला धर्माचा परचम इथे गाडायचा होता. इथला धर्म, इथला संस्कार, इथली संस्कृती हे सारच्या सारं नष्ट करायचं होतं. आणि म्हणून ज्यावेळेस त्यांनी या ठिकाणी आक्रमण केलं, त्यावेळेस केवळ राज्य मिळवलं नाही, तर आमच्या स्वाभिमानाचे जे बिंदू आहेत, मानबिंदू जे आहेत, ते उद्ध्वस्त करायला सुरुवात केली, जेणेकरून हा समाज भयग्रस्त होईल आणि भयापोटी स्वतःचा धर्म सोडून आमच्या टोळीमध्ये सामील होईल. आमच्या समाजाचे 3 मानबिंदू होते. या 3 मानबिंदूंवर आक्रमण करण्यात आलं, ते उद्ध्वस्त करण्यात आले. आणि त्याच्यामुळे या मानबिंदूंचं खच्चीकरण झाल्यामुळे खच्ची झालेला समाज हा गलित गात्र होईल, हा गुलाम तर होईल, पण त्याचबरोबर आम्ही जसं सांगू तसं तो वागायला लागेल. मग हे आक्रमण कशावर झालं? सगळ्यात पहिलं जर आक्रमण कशावर झालं असेल, तर ते आमच्या देशातली मठमंदिर, या मठमंदिरांवर आक्रमण झालं. मठी मंदिर ही केवळ आमच्या दैवताच्या, इष्टदेवताच्या पूजेची स्थानं नव्हती, तर त्याचबरोबर ती समाजाची शक्ती केंद्र होती, समाजाच्या संघटनेची केंद्र होती. त्यामुळे एक नाही, दोन नाही, तब्बल हजारांमध्ये मठ मंदिरांवर आक्रमण झालं, त्यांना उद्ध्वस्त केलं गेलं, तिथल्या मूर्त्यांचं भंजन केलं गेलं, त्या मठ मंदिरांना लुटलं गेलं, मूर्त्यांचं भंजन करून त्याचे तुकडे हे या मंडळींनी स्वतःच्या प्रार्थना स्थळाच्या बांधकामांसाठी वापरले. नवे या प्रार्थना स्थळाच्या समोर वापरले, पाय पुसण्यासाठी. आमच्या देवतांच्या, आमच्या मंदिरांच्या भग्न अवशेषांमधून त्यांनी आपले महाल बांधले, आपली शौचालय देखील बांधली. जणू काही त्यांना दाखवून द्यायचं होतं की आम्ही बुट शिकन आहोत. स्वतःला बुट शिकन बनवून घेतलं.
आणि आम्ही तुम्हाला कशा पद्धतीने ठेचू शकतो हे त्यांना दाखवून द्यायचं होतं. आमच्या धार्मिकतेवर हल्ला करायचा. केवळ मठ मंदिरांना लुटून उद्ध्वस्त करून त्यांचं भंजन करून थांबले नाहीत, तर आमचा दुसरा मानबिंदू होता ते म्हणजे आमची गाय. आम्ही कृषक, त्यामुळे या देशाच्या अर्थकारणातला सगळ्यात मोठा घटक म्हणजे कृषी व्यवसाय. या कृषी व्यवसायासाठी ज्या ज्या काही गोष्टींची आवश्यकता असेल, मग ती शेती करण्यासाठी बैल लागत असेल, ते शेती करताना आम्हाला खत लागत असेल, ती शेती करताना कदाचित आम्हाला कीटकनाशक लागत असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या प्राण्याकडून मिळतात तो प्राणी म्हणजे गाय. आम्हाला जो बैल लागतो शेतीची अवजारं ओढण्यासाठी तो गायीपासून मिळतो. आम्हाला जे खत लागतं ते खत गायीच्या शेणापासून मिळतं. कृमिनाशक जे असेल ते गोमूत्रापासून तयार करता येतं. केवळ इतकंच नव्हे तर शेतामध्ये काम करण्यासाठी जी आम्हाला ऊर्जा लागते, जी आम्हाला ताकद लागते, ती ताकद सुद्धा गोरस अर्थात गायीचं दूध पिऊन आम्हाला मिळत असते. त्यामुळे गाय हा आमच्यासाठी केवळ एक उपयुक्त पशु राहिला नाही, तर तो आमच्या घराचा एक घटक झाला. आम्ही त्याला आमच्या घरामध्ये सामावून घेतलं आणि गायीकडे आम्ही मातेच्या नजरेने पाहायला लागलो. निसर्गातील ज्या ज्या शक्ती आम्हाला उपयुक्त आहेत त्या सर्व शक्तींकडे आम्ही मातेच्या नजरेने पाहिलं. आणि म्हणून आम्हाला जीवन प्रदान करणारी जीवनदायिनी नदी ही आमच्यासाठी केवळ नदी राहिली नाही, ती आमच्यासाठी गंगा मैया झाली, यमुना मैया झाली, कृष्णा माई झाली. आजचं विज्ञान सांगते त्या पद्धतीने शुद्ध ऑक्सिजन देणारं, शुद्ध प्राणवायू देणारं एक छोटस रोपट ज्याला तुळस म्हटली जाते, ती आमच्या प्रत्येक हिंदूच्या दारामध्ये आली. आणि केवळ ती तुळस राहिली नाही, ती सुद्धा तुळशी मैया झाली. त्या तुळशीला आपल्या घरातली लेक म्हणून आम्ही दर दिवाळीमध्ये तिचं लग्न सुद्धा लावून द्यायला लागलो. अशा निसर्गातल्या सर्व शक्तींना आम्ही ज्यावेळेस मातेच्या नजरेने पाहिलं, तद्वत गाय तिच्याकडे सुद्धा आम्ही मातेच्या नजरेने पाहिलं. आणि म्हणून ती गाय केवळ गाय राहिली नाही, तर ती आमच्यासाठी गोमाता झाली. ह्या दुष्टांचं, नराधमांचं दुसरं लक्ष जर कुणाकडे गेलं असेल तर ते गायीकडे गेलं. आणि म्हणून गायीची हत्या जर केली तर केवळ धार्मिक भावनाच दुखावल्या जाणार नाहीत, तर इथली अर्थव्यवस्था सुद्धा उद्ध्वस्त करता येते. आणि म्हणून ज्या देशामध्ये गायीला गोमाता म्हणून पूजलं जात होतं, त्याच देशामध्ये गोहत्येला सुरुवात झाली. गावच्या रस्त्यातून गायीनं चालावं, जावं रस्त्यावरून, आमची महिला माता घरामध्ये जाईल, आपल्या दुर्डीतला भाकर तुकडा आणेल, त्या गायीच्या समोर उभी राहील, गायीच्या पायावर पाणी घाईल, तिला हळद कुंकू लावेल आणि आपल्या दुर्डीतला भाकर तुकडा तिला चारेल, खाऊ प्याले. त्याच रस्त्यांवर दुर्दैवानं गायीची हत्या व्हायला लागली. ते रस्ते गायीच्या रक्ताने शिंपायला लागले. दुर्दैवानं आजही आम्ही हे पूर्णतः रोखू शकलो नाही. तिसरा आमच्या समाजाचा मानबिंदू होता तो म्हणजे आमच्या घरातल्या महिला. आम्ही मातृपूजक आहोत. जर निसर्गातल्या सर्व शक्तींकडे आम्ही जर मातेच्या नजरेने पाहिलं असेल, तर आमच्या महिलांकडे सुद्धा आम्ही त्याच नजरेने पाहिलंय. मातृवत परदारेषु ही आमची संस्कृती आहे, हा आमचा संस्कार आहे. या देशातल्या एका मातेच्या, सीता मैयाच्या रक्षणासाठी रामायण घडलं, द्रौपदी मैयाच्या रक्षणासाठी महाभारत घडलं. पण दुर्दैवानं त्याच देशामध्ये आम्ही आमच्या मातांच्या शिलाचं रक्षण करू शकलो नाही. इतिहास साक्षी आहे की ह्या परकीय परधर्मीय आक्रमक नराधम
आक्रमकांच्या पासून स्वतःला वाचवण्यासाठी आमच्या इथल्या हजारो माता भगिनींना जोहार करावा लागला. चिता पेटून त्या चितेमध्ये जिवंतपणे, त्या होळीमध्ये जिवंतपणे स्वतःला झोकून द्यावं लागलं. स्वतःची राख करून घ्यावी लागली या शत्रूच्या हाती सापडून आपल्या देहाची विटंबना होऊ नये यासाठी. हे प्रकार या देशामध्ये घडले. या तीन मानबिंदूंवर आक्रमण झाली, हल्ले झाले आणि त्यामुळे हा देश गलित गात्र होऊन बसला. दुर्दैवानं अनेक शतक अशा पद्धतीच्या प्राणांतिक संघर्षात गेल्यानंतर आमचा देश हा मनाने गुलाम होऊन बसला. एक उदाहरण देतो, म्हणजे संघर्ष कसा असतो ते आपल्याला लक्षात येईल. संघर्ष कशा पद्धतीने स्वार्थी बनवतो ते आपल्याला लक्षात येईल. संघर्ष कशा पद्धतीने आपल्याला गुलाम बनवतो ते लक्षात येईल. मुंबई परिसरामध्ये राहणाऱ्या सगळ्यांना रेल्वेचा अनुभव असेल. काही क्षणांसाठी ती रेल्वे फलाटावर थांबते. त्या काही क्षणांमध्ये एकतर आम्हाला रेल्वेमध्ये चढायचं असतं किंवा रेल्वेतून उतरायचं असतं. काही क्षण असतात, त्या काही क्षणांमध्ये जर आपल्याला चढायचं किंवा उतरायचं असेल तर त्यावेळेस आम्ही आजूबाजूला काय आहे, कोण आहे याचा विचार करत नाही. जो कोणी आजूबाजूला असेल त्याला धक्का मारून आम्ही पुढे चढतो किंवा उतरतो. का आम्हाला शिकवलेलं नाहीये की थोरा मोठ्यांना मान द्यावा? का आम्हाला शिकवलेलं नाहीये महिलांचा सन्मान करावा? का आम्हाला शिकवलेलं नाहीये लहान मुलांची काळजी घ्यावी? पण ज्यावेळेस काही क्षणांमध्ये मला रेल्वेमध्ये चढायचंय किंवा रेल्वेतून उतरायचंय त्यावेळेस मात्र आम्ही ते सारच्या सारं विसरून मला कसं चढता येईल, मला कसं उतरता येईल यासाठी आजूबाजूला कोण आहे याचा विचार न करता स्वतःला पुढे झुकून देत असतो. रेटारेटी करून चढतो किंवा उतरतो. याचाच अर्थ की संघर्षामध्ये माणूस स्वार्थी बनतो. दुर्दैवानं ह्या 600-700 वर्षांचा प्राणांतिक संघर्ष, जगण्याचा संघर्ष होता. दुर्दैवाने ह्या आक्रमकांच्या समोर आम्ही पराभूत झालो. त्यामुळे जगण्याचा संघर्ष आम्हाला करावा लागला. आम्ही पराभूत झालो त्यामुळे आमच्या मठमंदिरं तुटली, उद्ध्वस्त झाली. आम्ही पराभूत झालो म्हणून गायीची हत्या सुरू झाली. आम्ही पराभूत झालो म्हणून आमच्या माता भगिनींवर अत्याचार सुरू झाले. आम्ही पराभूत झालो म्हणून आमच्या इथल्या लोकांना बाजारामध्ये नग्न उभं करून एखाद्या वस्तूसाठी त्यांची विक्री करण्यात आली, त्यांना परदेशात विकण्यात आलं. आम्ही पराभूत झालो म्हणून आमच्यावर जिझिया लागण्यात आला. हे सगळे अत्याचार आम्हाला सहन करावे लागत होते आणि त्याच्यामुळे आम्ही गुलाम होऊन या परकीय परधर्मीय आक्रमकांच्या साठी काम करायला लागलो. तुमचं आमचं सगळ्यांचं सुदैव की या अनेक शतकांच्या अंधाऱ्या रात्रीनंतर, या अमावस्येनंतर परत एकदा सूर्य उगवला. तो सूर्य शिवसूर्य होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने एक हिंदूंच्या पुनरुत्थानाची शक्ती या पृथ्वी तलावर अवतरली आणि त्याने परत एकदा आमचं केलेलं सगळं वैभव परत मिळवण्यासाठीचा प्रयत्न सुरू केला. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आज या घटनेला सुद्धा 350 वर्ष झालेली आहेत. या 350 वर्षा पूर्ती निमित्तानं आपण या मागच्या इतिहासाचा आढावा घेऊया, त्याचा अभ्यास करूया. दुर्दैवानं अजूनही आक्रमक तेच आहेत. आक्रमणाची शैली बदललेली आहे, पद्धत बदललेली आहे, पण त्याच्या पाठीमागचा हेतू मात्र आजही कायम आहे. धोका कायम आहे. त्यामुळे जुना इतिहास आपण शिकून घेतला, त्याच्यातले धोके ओळखले तर पुढचा भविष्य आपल्याला आपलं चांगलं सुधारवता येईल. धन्यवाद. वंदे मातरम.